हॅलो एव्हरीवन, मी तुमचा धीरज चक्रे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. स्पेशल बेसिक टू ब्रायडल 60 दिवसांचा कोर्स आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. मॉर्निंग 11 किंवा 12 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ डेली मिळून जाईल. बेसिक टू ब्रायडल जेवढे 60 दिवसांचा कोर्स आहे, 60 दिवसांची क्लिप किंवा प्लेलिस्ट तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करायचा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला माझ्यासारखी सेम सीट घेऊन बसायचं आहे, ड्रॉइंग सीट, आणि कोन बनवायचा आहे. जर कोन तुम्हाला बनवता येत नसेल तर माझ्या मागच्या व्हिडिओला मी कोन मेकिंगचा हा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही कोन बनवू शकता आणि सेम या पद्धतीने मी जो ड्रॉ करत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा वर्क करू शकता. चला तर आपण सुरुवात करूया. जसं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण बॉक्स आखून घेतले आणि त्यानंतर सिंपल लाईन आपण ड्रॉ करत आहे. ज्या पद्धतीने मी ड्रॉ करत आहे किंवा स्क्रीनवर दिसत आहे तसंच तुम्ही सुद्धा ड्रॉ करा. मेहंदी क्लास करत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे लाईन येणे खूप जरुरी आहे. जर लाईन काढता येत नसेल तर मेहंदीचं तुम्हाला फिगर वर्क आहे, एलिमेंट्स आहे, ते सुद्धा ड्रॉ करता येणार नाही. म्हणून सर्वात बेसिक आपल्याला पाया पक्का करायचा आहे तर आपण लाईन घेऊन आलेलो आहे. आजच्या क्लासमध्ये तुम्हाला पूर्ण 9-10 प्रकारच्या लाईन शिकवणार आहे. त्या प्रकारच्या लाईन तुम्ही ड्रॉ करायच्या आहे. जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही मेहंदीच्या फील्डमध्ये करसाल तितकंच जास्त वर्क तुमचं इम्प्रूव्ह होईल. आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला वारंवार करायची आहे. 2-2 दिवसाआड, 3-3 दिवसाआड जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल जितक्या जास्त लाईन इम्प्रूव्ह होणार तितकंच तुमचं वर्कसुद्धा इम्प्रूव्हमेंट होणार आहे. सेम ज्या पद्धतीने मी ड्रॉ करत आहे तुम्हाला सुद्धा तशाच मेहंदीच्या लाईन काढायच्या आहे. जर तुमच्यासुद्धा लाईन तुटत असतील तर लाईन जॉईन करा. आणि मिक्सोलॉजीचा मी एक क्लास घेणार आहे. त्या क्लासमध्ये सुद्धा मेहंदी मिक्स कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मार्केटचे कोण यूज करायचे आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे, नाही करायचे ते तुमच्यावर डिपेंड. पण ऑर्गॅनिक जे कोण असतात ते खूप स्मूथ चालतात, त्यामुळे त्याचा इफेक्ट खूप वेगळा पडतो आणि स्टेन खूप जास्त डार्क येतो. त्यामुळे आपल्याला मार्केटचे कोणपेक्षा ऑर्गॅनिक कोण वापरले तर बेनिफिट्स होईल. माझं इन्स्टाला सुद्धा पेज आहे, बंधन मेहंदी आर्ट याच नावाने आहे, जे यूट्यूबला आहे. तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करू शकता. आणि ज्या प्रतिक्रिया तिथे दाखवायच्या असेल, ज्या यूट्यूबवरचं वर्क तुम्ही शिकत आहे किंवा मला दाखवायचं असेल तर तुम्ही मला इन्स्टाला सुद्धा DM करून किंवा मेसेज मला करू शकता. यूट्यूबला सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला इन्स्टाला फीडबॅक देऊ शकता. एकदम छोट्या आणि व्यवस्थित बॉक्समध्ये मी इतक्या चांगल्या लाईन्स काढलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा पाहू शकता. आपली सिंपल लाईन इथे कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण सेकंड लाईन काढणार आहे, ती थिक लाईन आहे. थिक लाईन सुद्धा म्हणू शकता तुम्ही किंवा डार्क लाईन, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याला नाव देऊ शकता. डार्क लाईन असेल तर डार्क, थिक लाईन असेल तर ज्या पद्धतीने तुम्हाला नाव द्यायचे असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. चला तर आज पाहूया डार्क लाईन कशी काढायची. तर आपण सिंपल लाईन शिकलेला आहे, त्याचनुसार आपण डार्क लाईन काढणार आहे. 2 लाईन आपल्याला जवळजवळ काढायची आहे आणि ती लाईन आपल्याला फिल करायची आहे. त्यानंतर तुमची अशी डार्क लाईन जे स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तुमची लाईन कंप्लीट होणार.
डार्क लाईन कंप्लीट होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही आहे. सध्या मी पॉज करणार आहे आणि त्यानंतर जेव्हा तिसरी लाईन चालू होईल तेव्हा मी तिसऱ्या लाईनबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ कम्प्लिटली पहा आणि ज्या पद्धतीने मी वर्क करत आहे ते सुद्धा तुम्ही पण काढा. तुम्ही पाहू शकता की मी दुसरा बॉक्स पण इझिली कंप्लीट केलेला आहे. थोडा वेळ लागत आहे कारण की हा व्हिडिओ मी स्लो केलेला आहे तुमच्यासाठी. मला फास्टसुद्धा वर्क करता येते आणि स्लो पण जितकी स्लो तुम्ही फिनिशिंग, जितका स्लो व्हिडिओ तुम्ही करसाल किंवा प्रॅक्टिस करसाल तितकंच फिनिशिंग चांगलं येईल. आपण तिसरी लाईन घेतलेली आहे. तिसरी लाईन स्क्रीनवर दिसत आहे कर लाईन. ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कर लाईन काढायची आहे. जर तुमचा हात दुखत असेल किंवा लाईन व्यवस्थित येत नसेल तर थोडं थांबून वर्क करायचं आहे, पण कंटिन्यू आपल्याला वर्क चालूच ठेवायचं आहे. आपला 60 दिवसांचा हा चॅलेंज म्हणा किंवा कोर्स म्हणा, 60 दिवसांचा बेसिक टू ब्रायडल्स कोर्स आपल्याला यूट्यूबवर फ्रीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा पूर्ण कोर्स करायचा आहे त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट टाईमला व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर किंवा यूट्यूब चॅनलला नोटिफिकेशन येऊन जाणार. मी थोड्या दूरच लाईन काढत आहे, जेणेकरून आपल्या लाईन एकत्र होणार नाही किंवा मिक्स होणार नाही, याचं थोडं लक्ष ठेवावे. जास्त जर लाईन जवळ झाल्या तर त्या एकत्र येऊ शकतात आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकते. त्यामुळे आपल्याला थोडं दूर लाईन काढायची आहे. ज्यांना माझे पेड क्लास करायचे असेल त्यांनी मला इन्स्टाला DM सुद्धा करू शकता. माझा तिथे 60 दिवसांचा कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही पण जॉईन करू शकता. माझे असे खूप स्टुडंट आहे की ज्यांचं बाहेरगावी वरून येणं अमरावतीला होत नाही
किंवा बाहेरगावून क्लास करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्याच ठिकाणी माझा व्हिडिओसुद्धा पाहून तुम्ही क्लास करू शकता. तुम्हाला जर हे मटेरियल लागत असेल तर ते मटेरियल मी ऑनलाईन प्रोव्हाइड करून देऊ शकतो. माझा नंबर आहे इंस्टाग्रामला वंदन मेहंदी आर्ट, सर्च करा तुमच्या इंस्टाग्रामला आणि मला कॉल किंवा मेसेज करा. मटेरियलसाठी संपर्क करू शकता. त्यानंतर आपण चौथी लाईन काढणार आहे चौथ्या बॉक्समध्ये. तर आपली लाईन आहे झिगझॅग. तुम्ही पाहू शकता मी असं झिगझॅग करत आहे. त्याच पद्धतीने मला लाईन ड्रॉ करायची आहे. झिगझॅग चेकसुद्धा ड्रॉ करू शकतो आपण. पुढील बॉक्समध्ये मी झिगझॅगची चेकसुद्धा केली असेल, पण या बॉक्समध्ये मी झिगझॅगच्या लाईन काढत आहे. ज्या पद्धतीने मी काढत आहे त्या तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही सुद्धा झिगझॅगचे चेक्स किंवा लाईन्स ड्रॉ करा. कंटिन्यू मी जसं वर्क करत आहे तसंच वर्क तुम्ही फॉलो करत असाल आणि मला फीडबॅक दाखवत असाल, देत असाल तर तुमचं पण सुद्धा खूप मोठं इम्प्रूव्हमेंट होणार आहे वर्कमध्ये. ज्या प्रकारे आपल्याला मेहंदी काढता येईल किंवा मेहंदी कोर्स कंप्लीट होईल त्याच प्रकारे आपला कोन मेकिंगचा सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मेहंदी क्लाससाठी. जर तुम्ही ऑर्डर घेत असाल किंवा वर्क करत असाल त्याच्यासाठी पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कोन बनवणं. मार्केटचे कोन आपण वारंवार यूज करू शकतो, पण नेहमीसाठी जर आपल्याला घरगुती कोन बनवायचे असेल, होममेड कोन बनवायचे असेल तर ते ऑर्गॅनिक पावडरनेच तुम्हाला कोन बनवावे लागेल. त्याची रेसिपी किंवा त्याचा जो व्हिडिओ आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला लगेच काही दिवसानंतर अपलोड करेल. त्याच्या आधी माझा एक कोन मेकिंगचा सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतरची माझी लाईन आहे डॉट लाईन. मी 2 लाईन काढलेल्या आहे जवळजवळ आणि प्रत्येक सेंटरला एक डॉट सोडून एक डॉट काढलेला आहे, थोडी गॅप सोडून. तुम्ही सुद्धा स्क्रीनवर दिसत आहे त्याच पद्धतीने ड्रॉ इझिली करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवर येईल, मी शेअर करेल, फॉरवर्ड करेल तुम्हाला. तर माझ्या व्हिडिओला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे आणि इतर ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ. ज्या मुलांना यूजफुल वाटत असेल, ज्या मुलींना यूजफुल वाटत असेल की तुमच्यामुळे कोणी मेहंदी क्लास करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा कोर्स तुम्हाला टोटली फ्री होणार आहे. यामध्ये कोणतंच तुम्हाला पेड नाही करावं लागेल किंवा काही कुठे पेमेंट वगैरे काहीच करावं नाही लागेल. हा कोर्स पूर्णपणे फ्री आहे. आणि जर फ्री कोर्सवाले जे स्टुडंट असेल तर त्यांनी मला नेक्स्ट व्हिडिओ काय बनवायचा आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल ते मला कमेंट करा, जेणेकरून मला पण सपोर्ट वाटेल की असं वाटेल की मुलांना सुद्धा क्लासची आवश्यकता आहे. तर मी नवनवीन व्हिडिओ सुद्धा अपलोड करेल. साठ दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला सुद्धा मला सपोर्ट करायचा आहे, जेणेकरून आपलं अकाउंटसुद्धा व्हायरल होईल किंवा ग्रोथ होईल. प्रत्येक मुलांकडे किंवा मुलींकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यानंतर लीफ लाईन आहे. आपण लीफ किंवा लीफ दोन्ही शब्द यूज करू शकतो. लीफ बंच काढणार आहे प्रत्येक पानाचा. तर तुम्ही स्क्रीन्समध्ये पाहू शकता की मी एक लाईन काढलेली आहे आणि लाईनच्या दोन्ही बाजूला मी पत्ते काढत आहे, पत्ते किंवा लीफ. तुमच्या एरियामध्ये किंवा ज्या लोकांना जे इझी वाटत असेल किंवा जे सोपं वाटत असेल त्यांनी ते शब्द यूज करायचे आहे मेहंदीच्या फील्डमध्ये. हा सुद्धा आपण बॉक्स कंप्लीट करून घेणार आहे.
खूप अशा इझी पद्धतीने आपण हा सुद्धा बॉक्स ड्रॉ केलेला आहे किंवा फिल केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यूट्यूबला सुद्धा इतकं इन डिटेल मेहंदीच्या फील्डमध्ये खूप कमी लोक शिकवतात. काही शिकवतात, काही नाही शिकवत. तर तुम्हाला जर हा फ्रीमध्ये कोर्स करायचा असेल तर मला एकदा तरी सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुमच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ किंवा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाणार. त्यानंतरची 7वी लाईन आहे कर्व प्लस डॉट. आपण कर्व लाईन आधी काढायची आहे, त्यानंतर त्यात डॉट फिल करायचे आहे. त्यालाच आपण कर्व प्लस डॉट लाईन असं सुद्धा म्हणू शकतो. माझ्या बोलण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर आवाज येत असेल तर मी माझ्याकडून सॉरी तुम्हा सर्वांना. त्या आवाजामुळे प्रॉब्लेम होत असेल तर त्या आवाजांना इग्नोर करा आणि माझा आवाज फोकस करून व्हिडिओवर लक्ष द्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही वर्क करा. कशी सुंदर अशा झिगझॅग लाईन प्लस डॉट आपण काढलेली आहे. ही सुद्धा लाईन आपण कंप्लीट केलेली आहे. त्यानंतरची नेक्स्ट लाईन किंवा बॉक्स म्हणा तो आपल्याला चेक्स प्लस डॉट आहे. आधी मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे. चेक्स आपले कंप्लीट झालेले आहे. त्यामध्ये आता प्रत्येक चेक्सच्या सेंटर लाईनला मी डॉट देत आहे. तुम्हाला सुद्धा सेम वर्क करायचं आहे. खूप ॲडव्हान्स लेवलचे सुद्धा चेक्स आहे, नॉर्मल चेक्स आहे, सर्व पद्धतीचे चेक्स मी तुम्हाला शिकवणार आहे.
चेक्सचे जेवढे टाईप्स आहे आपण तेवढे चेक्सच्या व्हिडिओला आपण घेऊन घेऊ. त्यानंतरचा 9वा बॉक्स आहे आपला कर्व प्लस लीफ. आपण आधी कर्व लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यानंतर त्याच्या मिडलमध्ये लीफ काढत आहे. ज्या पद्धतीने आपण कर्व प्लस डॉट काढलेले आहे त्याचप्रमाणे आपण कर्व प्लस लीफ काढत आहे. हा बॉक्स पण आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बॉक्स आहे आपला त्यामध्ये आपण चेक्सच करणार आहे, पण ते झिगझॅग चेक्स असणार आहे. ज्या प्रकारे आपण झिगझॅग लाईन्स काढलेल्या आहेत त्याच प्रकारच्या लाईन्स यूज करून आपण झिगझॅग चेक्स करणार आहे. प्रत्येक लाईन नंतर तुम्हाला थोडी थोडी गॅप द्यायची आहे, जेणेकरून चेक्स हे चांगले आणि उठून दिसतील. खूप जास्त जवळ लाईन ड्रॉ नाही करायची आहे, थोड्या दूर दूर लाईन ड्रॉ करायची आहे. किती चांगले आपले आणि सुंदर चेक्स असे दिसत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ड्रॉ केलेले आहे. चेक्स मध्ये तुम्ही डॉट सुद्धा देऊ शकता. त्यानंतरचा आपला 11वा बॉक्स. हा बॉक्समध्ये आपण प्लेन चेक्स काढणार आहे. ज्या प्लेन लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहे सिंपल लाईन, त्या सिंपल लाईनचा आपण चेक्स काढणार आहे. एकदम साधे आणि एकदम बारीक लाईन मध्ये हे चेक्स आपण ड्रॉ करत आहे.
डेली तुम्ही माझे वेगवेगळे व्हिडिओ पाहून डे फर्स्टपासून पाहून तुम्ही 6 डेपर्यंतचा सर्व मेहंदी कोर्स हा कंप्लीट करू शकता विदाऊट फीजमध्ये. फक्त तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ वाटत असेल की तुमच्या फ्रेंडला किंवा इतर कोणाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर त्यांना शेअर करा. आधी आपण आडव्या लाईन काढलेला आहे आणि आता उभ्या लाईन काढत आहे. अशाच प्रकारचा आपला चेक्स बॉक्स हा कंप्लीट होऊन जाणार आहे. एकदम सिंपल आणि छोटे छोटे चेक्स आपण ड्रॉ करत आहे. आपण चेक्स बॉक्स कंप्लीट केलेला आहे. एकदम छोटे छोटे चेक्स आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण 12व्या बॉक्समध्ये सुद्धा चेक्सच घेणार आहे. चेक्स प्लस फिलिंग. एक बॉक्स आपल्याला ब्लँक सोडायचा आहे आणि एका बॉक्समध्ये आपल्याला फिलिंग करायची आहे. तर मी चेक्स कसे काढत आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. प्रत्येक ग्रॅपमध्ये अंतर किती आहे, प्रत्येक लाईनमध्ये अंतर किती आहे हे लक्षात घेऊनच तुम्हाला चेक्स करायचे आहे. खूप मोठे किंवा खूप लहान चेक्स पण नाही करायचे आहे. ज्या प्रकारे किंवा ज्या पद्धतीने मी चेक्स करत आहे किंवा लाईन ड्रॉ करत आहे तसेच तुम्हाला सुद्धा करायचे आहे. हे सेकंड नंबरचे चेक्स आहे, तुम्ही पाहू शकता. किंवा दुसरा प्रकार आहे साधे चेक्स आपण काढलेले आहेत जे त्याच्या बाजूच्या बॉक्समध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे चेक्स काढत आहे एकदम सुंदर असे चेक्स दिसत आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओची फुल स्क्रीन करसाल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ एकदम इझिली आणि खूप मोठ्या आकारात दिसेल तर तुम्हाला खूप इझी वाटेल. तर आपण पूर्ण एक ब्लँक करून एक फिल करून हा बॉक्स पूर्ण कंप्लीट करणार आहे. मी कोणत्याच प्रकारचा फास्ट व्हिडिओ केलेला नाही आहे किंवा कोणत्याच खूप स्लो व्हिडिओ केलेला नाही आहे. माझा व्हिडिओ हा एकदम नॉर्मल क्वालिटीमध्ये आहे, नॉर्मल आहे. याची स्पीड वाढवलेली नाही आहे किंवा कमीसुद्धा केलेली नाही आहे. नॉर्मल व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा मोठा व्हिडिओ वाटत असेल, पण तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ वॉच करा, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे खूप तुम्हाला समजेल. म्हणूनच हा मी इतका स्लो व्हिडिओ केलेला आहे नॉर्मल याच्यात. बहुतांश यूट्यूबला किंवा इंस्टाला आपला फास्ट व्हिडिओ जास्त मिळतात, लॅप्स केलेले व्हिडिओ मिळतात. त्यामुळे जे बिगिनर स्टुडंट आहे किंवा ज्यांना मेहंदी क्लास शिकायचा आहे, जे फ्रेश आहे त्यांना शिकता येत नाही, कारण की तो व्हिडिओ खूप फास्ट असल्यामुळे त्यांना शिकता येत नाही. म्हणून मी सर्वात सोपा आणि एकदम नॉर्मल क्वालिटीवाला जो व्हिडिओ आहे विदाऊट स्पीडवाला तो व्हिडिओ आज घेऊन आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला शिकण्यासाठी खूप मदत होईल.
आपला व्हिडिओ इथे कंप्लीट झालेला आहे आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा 7 दिवसाचा चॅलेंज आहे. जर तुम्ही माझ्यासोबत हा चॅलेंज ॲक्सेप्ट करत असाल तर डेली माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि 7 दिवसात तुमचा बेसिक टू ब्रायडल हा कोर्स कंप्लीट करून देण्यात येईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओला दुसऱ्यामध्ये. चला तर बाय बाय. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मला इन्स्टाला किंवा यूट्यूबला कमेंटमध्ये किंवा DM करून मला मेसेज करा. बाय बाय.